विहिरीवर आले होते पाणी बघायसाठी, तिथं मला काय सापडलं थांबा मी तुम्हाला दाखवते. ब्लॉग साठी कोणता व्हिडिओच नाही टाकायला, काय पोस्ट करावं मला काही समजाना नाही. घरी करमत नव्हतं त्यामुळे आता जांबाच्या झाडापाशी आले. हे इथून आपलं घर आहे, हे इथं जांबच झाड आहे आणि हे बघा इकडे तुम्हाला धरणाचं पाणी दिसत असेल. चला मी तुम्हाला आज नाही का आमच्या विहिरीचं पाणी दाखवते. धरणाचं पाणी इतक्या जवळ आहे तर मग विहिरीला किती पाणी असेल. लई दिवस झाले मी नाही का विहिरीपाशी आलेच नव्हते. विहिरीवर एक सीताफळाचं झाड पण आहे, हे बघा. आता याचे सीताफळ पण घेऊन जाऊ आपण. थांबा मी तुम्हाला पाणी दाखवते. ते बघा तुम्हाला मासे दिसत आहे का नाही काय माहिती. आता सध्या यांना काही खायलाच नाहीये. मला इथं या सीताफळाच्या झाडापाशी काय सापडलं माहितीये का, थांबा मी तुम्हाला दाखवते. चिमण्याचं घरट सापडलं ना, आता मी त्याच्यामध्ये जांब आणि सीताफळ तोडून नेणार आहे घरी. आता सीताफळाची हाईट जास्त आहे आणि मला तुम्हाला दाखवायचंय. मी इथं नाही का ऊसापाशी नाही का मोबाईल ठेवते. दिसतंय हाईटच पुरत नाही. तोडलं हे बघा विहीर, आणि इथं पण एक हे पण नाही का त्याला मुंग्या लागलेल्या आहे त्यामुळे मी ते तोडू नाही राहील. विहिरीचं पाणी नाही का आता खाली गेलेलं आहे कारण मोटर चालू आहे. आणि इथं पण एक सीताफळचं आहे पण ते नाही, ते कच्चं आहे आणखीन त्यामुळे मी ते तोडीत नाहीये. हे बघा इथं हे पिकलेलं आहे. हे बघा काही सीताफळ असे काळे झाले आणि काही नाही का पाखरांनी खाऊन घेतले. 4 ते 5 सीताफळ तोडून घेतले. आता बाकीचे नाही का नंतर तोडीन कारण मला घरी घेऊन जायला काहीच नाहीये. त्याच्यामध्ये किती बसत आहे ते बघू. आता एक पेरू काढून घेतला, आता नाही का ह्याच्यामध्ये टाकी ते घरी घेऊन जायसाठी. 4 ते 5 बसते ना ह्याच्यामध्ये. जाऊ दे, चला आता आपण जाऊ घरी. आता हे घरट तर घरी आणलंय पण त्याचं काय करायचं ते बघू आता.